उपासाचे ना मी पराठे बनवते आता. आता साबुदाणा आहे, बटाटे, शेंगदाणे आणि मिरची. आता साबुदाणा ना 2 वाटे घेतलाय भाजायला. भाजून घेते मी साबुदाणा. बटाटे मी शिजत तांदूळ भाजून झालेत. आता शेंगदाणे भाजूया. तोपर्यंत हे थंड ठेवायला बटाटे सोलून घेते आता, कारण की बटाटे शिजून गार झाले. तर आता त्याचे चिलटे काढून घेते. साबुदाणा मिक्सरवर बारीक करून घेते. शेंगदाणे मिरची मिक्सरला लावते. हे बटाटे मिक्सर म्हणजे साबुदाण्याचं पीठ तयार झालंय. आता मिक्सरवरती शेंगदाण्याचं कूट आणि मिरची काढली आहे आणि बटाटे पण आता ह्याच्यामध्ये कुस्करून घेते आणि पीठ मळून घेते. आता मसाला टाकलाय, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची. आता आता यावेळेस सगळं साहित्य बनवून झालंय. आता मी उपासाचे पराठे लाटायला घेऊ. आता तेल टाकूया जरा. हे बटाट्याचे पराठे आणि दही हे उपासाला आपण खातो. असेच तुम्ही बनवा आणि मला सांगा. मस्त झालं.